नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रात्री उशिरा अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती आता सूत्रांकडून कळतेय. अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्याची माहिती मिळतेय. मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. 2 दिवसापूर्वीच अमित शहा यांची भेट राज ठाकरे यांनी घेतलेली होती. मात्र ही दृश्य आपण पाहतो. फडणवीस मुंबई एअरपोर्टवर दाखल होतानाची ही दृश्य आपण पाहतोय. तर दुसरीकडे बैठकीनंतर राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी परतले. ती दोन्ही दृश्य सध्या TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीनंतर रात्री उशिरा अज्ञात स्थळी राज आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील बैठक झाल्याचं कळतंय. नक्कीच सागर, जर आपण पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी अमित शहा यांच्याशी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली होती आणि त्यानंतर मनसे हे युतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या आणि मनसेकडून सुद्धा सकारात्मक भूमिका ज्या आहेत त्या मांडल्या जात होत्या. अर्थातच काल राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच रात्रीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची अज्ञात ठिकाणी भेट झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मुंबई विमानतळापासून ते लोअरपर्यंतचा जो परिसर आहे त्या दरम्यान एका अज्ञात स्थळावरती ही भेट झाली आणि या भेटी दरम्यान पाहायला गेलं तर युती संदर्भातची जागा वाटपासंदर्भात ज्या चर्चा आहेत त्या झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून आपल्याला पाहायला मिळते. जर सागर पाहायला गेलं तर 11:15 ते 11च्या दरम्यान राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थ या घरातून निघालेले होते आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 11:20 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबई एअरपोर्टवरती आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर 11:30 ते 12च्या दरम्यान जवळपास अर्धा ते पाऊण तास राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली होती. या भेटीमध्ये नेमक्या काय काय चर्चा झाल्यात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या मनसे हे युतीत जाण्याच्या संदर्भात ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातच चर्चा झाल्या असू शकतात अशी सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 12:30 म्हणजे 12:20 ते 12:30 दरम्यान राज ठाकरे हे त्यांची जी मर्सिडीज कार आहे त्या मर्सिडीज कारनं पुन्हा एकदा शिवतीर्थवरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर पाहायला गेलं तर जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. या चर्चामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज सुद्धा जर पाहायला गेलं तर 11 वाजता मनसेच्या नेत्यांची राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरतीच बैठक बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत मनसेच्या नेत्यांचा नेमका सूर काय आणि बाहेर युतीमध्ये नेमकं काय चाललंय ह्या संदर्भात जी चर्चा आहे ती आज पुन्हा होण्याची शक्यता आहे. सागर, नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर